महिन्यापासून टाकळी येथे MIDC होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करतोय। आमच्या गावच्या आणि आमच्या गावाच्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या भावना त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी हरकतीच्याद्वारे या महसूल असू दे, MIDC असू दे, विभागीय आयुक्त असू दे, मुख्यमंत्री स्तरावर या सगळीकडे मांडलेले आहेत। असं असताना सुद्धा कालच्या 10 तारखेला म्हणजे आम्ही उपोषणाला 9 तारखेला बसलो आणि 10 तारखेला त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्या बाबतीत मूल्यांकन केलं आणि मूल्यांकन करत असताना अकृषक दरानं ती जमीन आता MIDC देणार आहे। असं असताना कृषिक दरानं जिरायती जमिनीचं व्हॅल्युएशन फक्त 120 एकराचं त्या ठिकाणी 3,65,79,000 रुपये इतकं कमी केलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी शासनाच्या तिजोरीवर सुद्धा हा दरोडा आहे। शासकीय व्हॅल्युएशन जे आहे ॲक्च्युली ते अकृषक दराने MIDC देणार आहे उद्योजकांना। असं असताना या जमिनीचं व्हॅल्युएशनसुद्धा कमी केलं आहे आणि आम्ही म्हणतो आहे की या ठिकाणी ती सगळी प्रोसेस थांबवा, MIDC आमच्या गावाला नको आहे। असं असताना ही सगळी प्रोसेस दाबून करून या ठिकाणी पुढे ढकलली जात आहे। आम्ही निवेदनाद्वारे या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा 27 तारखेला इशारासुद्धा दिला आहे। हे सगळं असताना आमच्या भावना कुठेही ऐकून घेतल्या जात नाहीत। आम्ही मोठ्यानं त्या ठिकाणी आंदोलन करणार, त्या ठिकाणी उपोषणाला बसून आमच्या गावातील सैनिक असतील, शेतकरी असेल, त्या ठिकाणी आम्ही उपोषणाला सोमवारी 11 वाजता कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये बसणार आहे आणि संबंधित सगळ्या शेतकऱ्यांनी आणि त्यांना यायचं त्या ठिकाणी आव्हान करतो आणि शासनाला या ठिकाणी इशारा देतो की ही सगळी प्रक्रिया थांबवावी। कुठल्या पद्धतीनं अशा शासनाचा तिजोरीवर दरोड टाकायची नाही। कुठल्या आमदारालाही स्वस्तात जमीन जर पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनीत उद्योग चालू करावे। शासनाच्या कुठल्याही जमिनीचा असं गैरवापर होऊ नये इतकंच मला सांगायचं आहे। धन्यवाद।